ओके सर. नमस्ते. बस बस. तर सर असा विषय असा आहे की एक कालपासून एक व्हिडिओ क्लिप फिरती आहे अकोल्यातली नांदेडजवळ. तर त्यामध्ये असं आहे की नांदेडला ज्यांनी तो प्रकल्प राबवला आहे, जे ब्रिज आहे आपले फ्लायओव्हरचे ब्रिज, त्याच्याखाली राबवलं आहे त्यांनी. म्हणजे आज जर आपण असं पिंपळगावचा जर विषय घेतला तर तिथे बऱ्याच ठिकाणी साफसफाई नसती किंवा अतिक्रमण झालेलं आहे. त्याचप्रमाणे भिकारी बसलेले असतात, रात्रीचे गर्दीने बसलेले असतात, बरोबर. तर त्यांनी जो प्रकल्प राबवला आहे त्याची मी तुम्हाला व्हिडिओ पण दाखवतो, जेणेकरून तुमच्या लक्षात येईल की काय. तर त्यांनी छोट्या मुलांसाठी स्टेडियम बनवले आहे त्याच्यात. आता ते बहुतेक ते पार्क असू शकतं किंवा फ्री आहे, ते काय आपल्याला माहिती नाही. अकोल्याला नांदेडमध्ये तर खूप छान प्रकल्प आहे. तर आपल्या येण्याच्या आईच्या माध्यमातून आणि संबंधित जे काही नगर परिषद आहे तुमच्या दोघांच्या माध्यमातून जर ते प्रकल्प आपल्या पिंपळगावमध्ये किंवा नाशिकमध्ये आता कुंभमेळ्याचा चांगला निधी येतो, जर तुम्ही उठाव केला आणि तसं जर केलं तर निश्चितच महाराष्ट्रात ती एक चांगली गोष्ट होईल. कारण काय होतं, बऱ्याच ठिकाणी टोलनाके बदनाम असतं. आता त्याला टोलनाकाच बदनाम असतो असंही नाही, अधिकाऱ्यांमुळे असू शकतो किंवा नागरिकांमुळे असू शकतो. पण असे जर प्रकल्प राबवले तर माझ्यामध्ये ती गोष्ट वेगळी होती. त्याची मी तुम्हाला एक व्हिडिओ क्लिप दाखवतो, म्हणजे तुमच्या लक्षात येईल की प्रकल्प छान आहे. म्हणून आपण त्या संदर्भात तुम्हाला निवेदन देण्यासाठी आलो आहे. आप देखो ना, एक छोटा मोटा स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स बना दिया ऐसे फ्लाईओवर के नीचे. ये फुटबॉल टर्फ ग्राउंड फ्लाईओवर के नीचे, क्रिकेट टर्फ ग्राउंड फ्लाईओवर के नीचे. ये देखो पेट पार्क बहुत कम जगहों पे दिखता है. स्केटिंग रिंग वो भी फ्लाईओवर के नीचे. आप सोच रहे होंगे कि इतने छोटे जगह में क्या ही प्रैक्टिस कर लेते होंगे, पर जब वहाँ बच्चे प्रैक्टिस कर रहे होते हैं ना, आप उस वक्त में जाओ, देखो माहौल क्या होता है, क्या मस्त प्रैक्टिस चल रहा होता है. हम लोग को ऐसा लगता है कि फ्लाईओवर के नीचे बहुत कम स्पेस होता है, पर मैं देख रहा हूँ ना कि खूप छान प्रकल्प आहे सर तो. आणि याने काय होईल सर की आपली जी जागा वेस्टेज गेलेली, जिच्याकडे आपलं लक्ष राहत नाही, तर काय होईल, स्थानिक जी लोक तिथं जाणार आहे प्रॅक्टिससाठी म्हणा किंवा त्या जागेचा उपयोग करण्यासाठी, ती लोक त्या जागेची स्वच्छता ठेवतील असं मला वाटतंय. तर त्या संदर्भातलं निवेदन तुम्हाला द्यायचं होतं. येणे चाहिए की तरफ ही जाएगा वो. तो वो मामा मराठी काही प्रॉब्लम नहीं समझो नहीं बोल. तो ये जो अपन ने है ना, एक आपके लिए लिखा है और एक NHI के लिए लिखा है. तो वहाँ पे नासिक में भी देने वाले हैं निवेदन. तो हमारी एक वजह से आप एक मेरी तरफ से आप एक वहाँ पे भेज दो. एक वहाँ पे जाने वाला है डायरेक्टली, लेकिन यहाँ से भी गया तो अच्छा रहेगा, ऐसा मेरे को लगता है. पर्सनल भी गया है जो हमारे संस्थापक अध्यक्ष. हाँ मेल करो ऑफिशियल. हम तो जाएंगे हमारी तरफ से. ये तो मैं कर दूंगा इसका मतलब एक अभिनव मेंबर मिलने साहब है नहीं. ओके ओके. इसके बाकी एक अभिनव साहब आएंगे, उसका सही मार्ग लेके बहुत लगा के प्रोजेक्ट ये नाही. हाँ हो सर, आपल्याला तीच अपेक्षा आहे की एक दिवस सुट्टीवर येते, ते आले का आल्यानंतर तुमचं काम काय असेल चलो मेरे को आपसे पूर्ण दो. हाँ समझा मैं आपकी बात है. हमको पोस्ट पड़ेगा यार सब बाजू तिकडून जाते आपल्या ये ना मस्त थोडासा लांब इकडे बा.